महायुती सरकारनं लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेचा लाभ राज्यातील 2.25 कोटी महिलांना झाला। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। महायुतीला दणदणीत विजय मिळाला। त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी सगळे निकष पूर्ण केलेत। याची काटेकोर पडताळणी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे। तेव्हापासून लाभार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरू झाली। विधानसभा निवडणुकीआधी महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं अर्जाची फार काटेकोरपणे छाननी केलीच नाही। त्यामुळे निकष न पूर्ण करणाऱ्या अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला। त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला। महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं। त्यानंतर आता महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं सगळ्या अर्जांची पुन्हा छाननी सुरू केली आहे। निकषात बसत नसतानाही अर्ज करणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिला अर्ज पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता आहे। अपात्र ठरल्यास आतापर्यंत मिळालेली लाभाची रक्कम दंडासह वसूल करण्यात येईल अशी भीती अनेक महिलांना वाटते। त्यामुळेच त्यांनी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे। अर्ज मागे घेणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे। राज्यातील एकूण 4,000 महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेत। यात छत्रपती संभाजीनगर आघाडीवर आहे। अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने या महिलांनी स्वतःहूनच अर्ज मागे घेतलेत। विधानसभा निवडणुकीआधी 2,63,00,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते। त्यातील 2,34,00,000 महिलांचे अर्ज मंजूर झाले। पण आता या पात्र अर्जांची छाननी होण्याची भीती अनेक महिलांना वाटू लागली आहे। महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आता अपडेट दिली आहे। योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले पैसे परत घेण्याचा आमचा विचार नाही। चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरलेल्या महिलांना त्यांचे अर्ज मागे घेतलेत। चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या महिला अपात्र ठरतील। त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत। अन्य लाभार्थ्यांना जानेवारीच्या अखेरीस पुढील हप्ता मिळेल अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।